मराठा सेवा संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा कालिदास कला मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता। सदर सोहळ्याप्रसंगी जिल्हाभरातील 1100 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। सदर सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर नाशिकच्या महापौर रंजना भानसी, सभागृह नेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आचार्य प्रवकर, वर्धन नस्त, बिडकर बाबा, इस्कॉन मंदिराचे लीलाप्रेम प्रभू, नाशिक बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे, उपाध्यक्ष प्रकाश आहुजा, जालिंदर तागडे, संजय गीते, श्यामला दीक्षित, सोनल कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य, नगरसेविका डॉक्टर वर्षा भालेराव, हेमलता कांडेकर, नगरसेवक रवींद्र धिवरे, अमोल पाटील, अनिल भालेराव व दिनकर कांडेकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठा सेवा संस्थेचे प्रमुख नगरसेवक दिनकर पाटील यांच्या हस्ते नाशिक बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। महापालिका सभागृह नेते दिनकर पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठा सेवा संस्थेच्या कामाचा आढावा, तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे शिक्षण घेऊन मोठे व्हावे म्हणून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचे काम 6 वर्षांपासून सुरू असून या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांकडून त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून काम केले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले। गुणांनी निवडून येतात, त्यांना त्यांच्या केलेल्या कामाची, अभ्यासाची एक शाबासकीची थाप मिळावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं। जसं आज स्टेजवर बघा, सर्व वकील की जे समाजात चांगलं काम करतात, तुमच्या सारखेचे विद्यार्थी दशेतून आज एवढ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत, असं तुम्हाला बनण्यासाठी एक प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी मी कार्यक्रम हा आयोजित करत असतो आणि तो कालिदास मध्येच असतो। प्रोत्साहन द्यावं, त्यांचा सत्कार व्हावा, त्यांना पुढे मार्गदर्शन व्हावं, त्यांनी पुढे या देशाचं खरं युवक युवती ह्या भवितव्य असतं, पुढील जीवन त्यांचं चांगलं आणि कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, या देशासाठी त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे। कोणत्याही क्षेत्रात काम करा, शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं, शिकलंच पाहिजे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मला जी वकील मंडळी सर्व निवडून आली त्यांचा पहिल्याच दिवशी पहिला सत्कार या ठिकाणी होतोय। त्यांना सुद्धा या जिल्ह्याची सेवा करण्याची खूप मोठी शक्ती मिळो, त्यांना सर्व जिल्ह्यातील वकिलांनी निवडून दिलेलं आहे आणि ही मंडळी सर्व जिल्ह्यातील बंधू भगिनीला न्याय देण्याचं काम करणार आहे। मी या सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देणार आहे। तुम्ही मोठमोठ्या पदावर जा, डॉक्टर, वकील, इंजिनियर, अजून मोठमोठी जी सर्वच स्तरातील जगातील मोठं शिक्षण घ्या। तुम्हाला जिथं जिथं अडचण येईल त्या ठिकाणी आमच्या महापौरताई, आम्ही सर्व राजकीय मंडळी तुम्हाला 100% सहकार्य करू आणि जिथं अडचण येईल काय देखील तिथं वकील मंडळी तुम्हाला मदत करतील आणि जिथं तुम्हाला आशीर्वाद लागेल तिथं आमचे बिडगर बाबा असतील। असा हा योग वकील साहेब आणि बाबा आपण निवडून म्हणजे घडून आणलेला आहे, म्हणून एवढ्या मंडळीला ठिकाणी बोलवलं। देश वाचला तर आपण वाचू हे लक्षात घेऊन सर्वांनी देशासाठी काहीतरी केले पाहिजे असे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले। ज्या समाजामध्ये आपली जी बांधिलकी असते आणि त्या ठिकाणी आपण सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवून त्यांना एक प्रतिष्ठित पत्रक देऊन, त्या प्रसिद्ध पत्रकाचं महत्त्व असं आहे का त्याचं आपल्याला ज्या गुणांना आपल्याला जी वाव मिळते आणि जी आपल्या पाठीवर जी थाप दिल्या जाते, आजच्या दृष्टिकोनातून आजचे विद्यार्थी या देशाचे पुढचे नागरिक आहेत, यांच्या ज्या आज आपण समोर बसलेले जे विद्यार्थी आहे हे पुढचं भविष्य आहे। या देशामध्ये आजच्या काळामध्ये चाललेली परिस्थिती, कारण
सोशल मीडिया इतका फास्ट आहे का हा सगळ्यांपर्यंत एका क्षणात काय होतं आणि एका क्षणात त्यापर्यंत पोहोचतो. यामध्ये आज आपण बघितलं असेल टीव्हीवरती. आज आपल्या पहिल्यांदा मी विद्यार्थ्यांना एक सांगते त्यांच्या गुणगौरवाच्या नादी का आपण आज देशाची आपली परिस्थिती आपल्या जे मी कौशल्य विकास या संस्थेच्या आत्ताच तो कार्यक्रम आटपवून आज या ठिकाणी मी आले. अण्णांचा फोन चालू होता. या ठिकाणी मी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सांगेन का आपण ज्या देशाचं आज भविष्य ठरणार आहोत पुढचा काळ आपल्या हातात आहे आणि त्यासाठी मोदीजींनी आज बघितलं असेल एका बाजूनी चीनचा वार होतोय, एका बाजूनी पाकिस्तानचा होतोय, इस्रायलला मोदीजींचा दौरा आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा देश वाचेल तर आपण वाचणार. हे सगळ्यात महत्वाचं. जसं प्रत्येक ठिकाणी जे प्रशिक्षण दिल्या जातं हे प्रत्येक विद्यार्थ्यावर आजच्या काळात बिंबवल्या गेलं पाहिजे का आपला देश असेल तरच आपण असू. हे महत्वाचं प्रबोधन आपण प्रत्येकाने घरी जाताना घेऊन गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांना मी एक तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देईन. का एक वारुळ असतं आणि त्या वारुळामधून मुंगी तिच्या प्रवासाला सुरुवात करते. सुरुवात करताना तिला रस्त्यामध्ये तिला तांदूळ दिसतो. तिला इतका आनंद होतो. ती म्हणते का आता मला भात मिळेल, आता मला भात खायला मिळेल आणि मी निश्चितपणे माझं पोट भरल्या जाईल. परत ती पुढे तिचं तांदूळ घेते आणि तिच्या प्रवासाला सुरुवात करते. पुढे गेल्यानंतर तिला मुगाची डाळ दिसते. तिला परत आनंद होतो आपल्याला भाताचंही काम झालं आणि आता मुगाची डाळ दिसली. पण तिला लक्षात जेव्हा येतं का आपल्याला तांदूळच घेऊन जाता येईल किंवा मुगाची डाळच एकच काहीतरी आपल्याला घेऊन जाता येईल. त्यामुळे तिच्या पुढे दोन विकल्प तयार होतात आणि त्या विकल्पात ती विचार करते का आता आपण काय घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये ती पहिल्यांदा तिने जे बघितलेलं असतं का इथे जो तांदूळ पडलेला आहे त्याचाच भात घेणं हेच योग्य राहील. असंच विद्यार्थ्यांना आपण जे गुणगौरवात जे आपण गुण मिळवलेले आहेत त्या गुणांचा आपण जर विचार केला आणि आपण एकच विकल्पावर जर चाललो तर निश्चितपणे आपलं आयुष्य पुढे जाण्यासाठी एकच विकल्प जर ठेवला तर काहीच अवघड नाही. त्यामुळे त्या मुंगीने तो भातच घेतला आणि तिने तिचा विकल्प सुरू केला. तशाच पद्धतीने सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मी सांगेन तर या पद्धतीने आपण जसं म्हणतो तर गढूळ पाण्यामध्ये आपला चेहरा दिसत नाही, स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला तळही दिसतं. तसं जर आपण केलं तर निश्चित हे जीवन जगण्यासाठी आपल्याला अवघड नाही आणि आपल्याला पुढची भविष्याची जे आपण म्हणतो का आपल्याला पुढे जाण्यासाठी डॉक्टर, वकील, इंजिनियर जे होणं फक्त आपण आपल्या मनामध्ये ठरवा. कुठलीही गोष्ट ह्या जगात अवघड नाही. सर्व गुणवंतांनी आपल्या आईवडिलांना विसरू नये, त्यांची सेवा करावी. म्हणून सर्व गुणवंतांच्या पाठीवर ही शाबासकीची थाप देण्याचे काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाले आहे, असे बिडकर बाबांनी सांगितले. तुम्हाला शिंपले जोडायचे आहेत की मोती मिळवायचे आहेत, कारण सागरात सगळंच असतं. त्याप्रमाणे या ज्ञान क्षेत्रामध्ये खूप असे विस्तारलेले क्षेत्र आहेत. अनेक फॅकल्टीज आहेत, अनेक कोर्सेस आहेत, अनेक संशोधनाच्या जागा आहेत. याचा निर्णय तुम्हाला या 12वी नंतर करावा लागणार आहे. मित्रहो, असं आपले पालक असं समजतात विद्यार्थ्याला काय 12वीच्या विद्यार्थ्याला त्याला काय समजतं, त्याला पुढची दिशा आपणच द्यावी लागेल. ठीक आहे, बरोबर आहे. पुढची दिशा देत असताना त्या दिशेला जात असताना त्याच्यातले खाच खडगे, त्याच्यातले जे काही प्रॉब्लेम निर्माण होतात ते प्रॉब्लेम त्यांच्या पुढे मांडावे लागतात. पण अखेर निर्णय मात्र 12वीच्या विद्यार्थ्यांनीच घ्यावा. साधी गोष्ट आहे. जोपर्यंत आपल्या ज्ञानाची कक्षा विस्तारत नाही, आपल्या बुद्धीचा विकास होत नाही, तोपर्यंत आपलं जनरल नॉलेजही वाढत नाही, तोपर्यंत आपण या शालेय जीवनामध्ये नव्हे पुढेही सुद्धा आपण काही प्रगती करू शकणार नाही. विद्यार्थी मित्रांसाठी बोलतोय. मला हे म्हणायचं आहे, कालच्या आणि आजच्या पेपरमध्ये एक विषय आलाय. नासाचे शास्त्रज्ञ जे ब्रह्मांडाचा शोध घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करतायत.
त्यांना जिथपर्यंत पोहोचता आलं नाही तिथपर्यंत आपण पोहोचू शकलो, आपले खगोलशास्त्रज्ञ पोहोचू शकलेत. असा कोणता शोध लावलाय कोणाला माहिती सांगता येईल का मला? कोण्या आकाशगंगेचा किंवा कोण्या ग्रहाचा शोध लावला हे सांगता येईल का मला विद्यार्थी मित्रांमधून? विद्यार्थी आहेत ते शिक्षक आहेत? विद्यार्थी असतील तर अभिनंदन तुमचं. शिक्षकांनी जर प्रेरित केलं असेल तर मग नाही. हा एक सरस्वती हा जो ग्रह आहे तो इतका दूर आहे, इतका सुदूर आहे की तिथं प्रकाश वर्षांनी मोजलं तरीही काही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. इथपर्यंत आपले खगोलशास्त्रज्ञ पोहोचलेत. जयंत नारळीकरांसारखे पुढाकार घेऊन तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. मित्र हो, असे हे क्षेत्र तुम्हाला आता पुढे डोकावत आहेत, तुमच्या पुढे आहेत. हे याच्यात तुम्हाला निर्णय घेऊन योग्य निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यासाठी ही खिडकी आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शाबासकीची थाप देण्यासाठी आमच्या अण्णांनी हा प्रोग्राम या ठिकाणी ठेवलेला आहे. तर तुमचा गुणगौरव झालाच पाहिजे. 11वी पर्यंत 12वी पर्यंत आपण कसा आलात, कशा पद्धतीचं वागलोय हे तर आपल्याला थिरडे बाबांनी सांगितलंच आहे. परंतु एवढे करून तुम्ही 12वी पर्यंत पोहोचलात याचा अर्थ तुम्ही पुढच्या शिक्षणासाठी योग्य आहात. म्हणून पुढच्या शिक्षणाची तुम्हाला शुभेच्छा देतो. या कार्यक्रमात सातपूर विभागातील विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला मराठी न्यूज साठी संपादक संदेश केदारे, नाशिक.